नमस्कार मंडळी. मी दुर्गा चौधरी, भुगाव भुकुम, पुणे, मुळशी रोड या ठिकाणाहून टिफिन सर्व्हिस तसेच बल्कमध्ये ऑर्डर आणि घरगुती पद्धतीने आपलं जे किचन आहे ना, माझं स्वाद घर या नावाने चालवते. तुम्हाला कोणाला जर टिफिन सर्व्हिस किंवा बल्क ऑर्डर द्यायची असेल आणि छोटे मोठे कार्यक्रमासाठी जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता. अगदी घरचा स्वाद, घरची टेस्ट आणि आपलेपणा ह्या टिफिनमध्ये तुम्हाला जाणून मिळेल किंवा बल्कची ऑर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला जाणून भेटेल. आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश इतकाच की आज मी बनवणार आहे मस्त असे अगदी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असे उडीद डाळीचे मेंदू वडे, ज्यांना आपण सांबार वडे सुद्धा असे म्हणतात. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली जी उडदाची डाळ आहे ना, ती डाळ ही व्यवस्थित छान अशी धुवून नाही का भिजवून घेणे. आणि छान भिजवून झाल्यानंतर भिजवायला म्हणजे तिची पण प्रोसेस असते की ती डाळीला तुम्ही जितकं स्वच्छ धुणार ना 5-6 पाणीने, तितके छान तुमचे वडे येणार, क्रिस्पी आणि आतून मऊ वडे येतात. इथे मी घेतली आहे उडीद डाळ. ही डाळ आपण साधारण 6 ते 7 तास चांगली भिजवून घेणार आहोत. डाळ ही जास्त वेळ भिजवली तर वडे छान हलके होतात, पण पाण्यात खूप वेळ ठेवायची ही गरज नाही. डाळ भिजवताना पाणी डाळीच्या वर व्यवस्थित राहील एवढं पाणी घ्या आणि डाळ बाजूला ठेवून द्या. आता 5-6 तासांनी बघा डाळ किती छान फुलून आलेली आहे. आता ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि डाळीमधलं जे अतिरिक्त पाणी आहे ना, ते काढून घेणे आहेत. काढून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आता येतो आपल्या वड्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की डाळ वाटायचा. पण डाळ वाटायच्या आधी काय करायचं आहे ना, की आपण जी डाळ भिजवली होती ना, ती डाळला सुरुवातीला सकाळी भिजवताना सुद्धा मी 5-6 वेळेस पाण्याने धुवून छान रब करून घेतली होती. त्याच पद्धतीने परत संध्याकाळी डाळ दळायच्या आधीसुद्धा आपण छान अशी रब करून ह्या डाळीला धुतली ना, तर त्या डाळीचे वडे खूप मऊ आणि क्रिस्पी येतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सांगते म्हणून नाही, तर तुम्हाला स्वतःला एक अनुभव यायला पाहिजे म्हणून सांगते, तर नक्कीच ट्राय करा. आता डाळ वाटताना काय करायचं आहे, शक्यतो पाणी हे अगदी कमी वापरायचं आहे. का तर ह्या डाळीला नाही का आपल्याला घट्ट बेटर तयार करायचं आहे. त्याचं डाळ हे ना पातळ नको व्हायला. जर पातळ झाली ना तर त्याचे वडे हे आपले बनत नाही. ते छान तेलामध्ये असे फुटतात, तळले जात नाही. वडे तेलात सोडताना आकार धरत नाही आणि आपले वडे जे आहेत ना ते छान फुलतही नाही. म्हणून थोडं पाणी घ्या, डाळ फिरवा आणि पुन्हा गरज वाटली तरच पाणी घाला. पण शक्यतो होईल ना तर तुम्ही थोडी थोडी डाळ घ्या, पाणी घालायची गरज पडत नाही. थोडी थोडी डाळ घेतली ना किती छान बारीक होते. आणि गरज नाही की अगदी बारीकच बेटर करायचे. थोडीफार डाळ वगैरे त्यामध्ये जर राहिली ना तर काही फरक पडत नाही, तर चालते, ती छान लागते खायला. आपल्याला डाळ एकदम बारीक आणि घट्टसर वाटून घ्यायची आहे. डाळ वाटून झाल्यावर आता मी एका भांड्यात काढून घेईल आणि आता या मिश्रणाला छान फेटून छान म्हणजे फेटणं ना खूप गरजेचं आहे. कारण सांगते तुम्हाला की ही डाळ आपण जेवढी छान फेटली ना तर त्या फेटल्याने सुद्धा वड्याचा जो टेक्स्चर असतो, त्याचा मऊपणा असतो ना, तो टिकून राहतो. आता तुम्हाला एक टिप सांगते मी. ह्या डाळीमध्ये नाही का हिरवी मिरची आणि आलं, लसूण, त्यासोबतच भरपूर अशी कोथिंबीर आणि जिरे, परत बडीशोप आणि धने हे नाही का दळून घ्या त्यामध्ये. कारण नाही का याच्याने ना वड्यांना टेस्ट जो आहे ना तो खूप छान येतो. वडे खायला खूप छान लागतात. आणि तसेच हे डाळचे वडे जे करायचा उद्देश माझा नाही का, माझ्या मिस्टरांना मला सरप्राईज द्यायचं होतं की त्यांना हे डाळचे वडे खूप आवडतात खायला. म्हणून मी त्यांच्यासाठी नाही का सरप्राईज केलं होतं की आपण यांना सांगायचं नाही म्हणून असं. आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी आले ना तर त्यांचं रिॲक्शन खूप छान होतं. आणि मला खरं सांगायचं ना तर हे वडे करायचे म्हटले की खूप कंटाळा येतो. त्याचं कारण पण असं आहे की डाळ जी ना ती दळली जात नाही आणि खूप चिकट जाते ना दळायला, आणि त्यामुळे नाही का मिक्सरचे भांडे खराब होतात. काही वेळेस मिक्सरही खराब होतं. म्हणून मी हे सहसा हा बेत करत नाही. पण आज म्हटलं चला, खूप दिवसांनी मिस्टर आणि मुलंसुद्धा म्हणत होते की मेंदूवडा कर. मग म्हटलं चला आज नागपंचमी आहे तर आपण हा घाट घालायचा.
मग मी नाही का असं करत करत 2 ते 3 वेळेस नाही का मिक्सरला हे मिश्रण थोडं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता छान अशा पद्धतीने ते बारीक झालेलं आहे. कारण जोपर्यंत हे पीठ नाही का असं बारीक वगैरे छान घट्ट होत नाही ना, तर त्याच्यामुळे पण नाही का वडे आपले व्यवस्थित येत नाही. आता तुम्ही पाहू शकता की आपलं जे मिश्रण आहे ना ते खूप छान दळलं गेलेलं आहे आणि बाकीची जी डाळ आहे ना ती मी शिल्लक राहू दिली, कारण त्याचे नाही का मला दही भल्ला करायचा आहे. तर त्यासाठी मी डाळसुद्धा शिल्लक राहू दिलेली आहे. आता इथं मी ह्या डाळीमध्ये नाही का बडीशोप, ओवा हे सगळं टाकून दळून घेणार आहे, कारण याच्याने वड्यांना खूप छान सुगंध येतो आणि खायलासुद्धा छान लागतात. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडं जिरंसुद्धा तुम्ही घालू शकता. सगळं छान एकजीव करून घेऊ. आणि आता एक छोटासा घरगुती टिप्स सांगते तुम्हाला. मी नाही का त्या टिपचा ना शूट घ्यायचा विसरली, तर पण तरी मी तुम्हाला सांगते. बेटर योग्य झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, की एका छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये नाही का हे बेटर असा गोळा करून टाकायचा आहे. आणि हे बेटर जर पाण्यामध्ये वर तरंगलं ना, तर समजायचं की आपलं बेटर जे आहे ना ते वड्यांसाठी छान असं तयार झालेलं आहे. आता बरेचसे लोक म्हणतील मला, तू कोथिंबीर अशीच टाकली, धुतली नाही. पण काळजी करू नका. मी नाही का कोथिंबीर वगैरे ज्यावेळेस मार्केटमधनं भाजी वगैरे सगळं आणते ना, त्यावेळेसच ह्या गोष्टीची काळजी घेऊनच मी सगळा भाजीपाला नीट स्वच्छ आणि क्लीन करूनच फ्रीजमध्ये ठेवत असते. तर मी कोथिंबीरसुद्धा नाही का जेव्हा आणते ना बाजारातून, तिला धुवून वगैरे स्वच्छ निवडून वगैरे एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत असते. ती खराबसुद्धा होत नाही आणि टिकूनही राहते. म्हणून मी आणि असं करायचं कारण काय असतं ना, की आपल्याला सकाळची घाई गडबड असते ना, त्यावेळेस ना सोपं जातं, काढायची, कट करायची आणि टाकायचं. म्हणून मी असं करत असते. तर इथं तुम्ही पाहू शकतात की आपलं जे शेवटचं राहिलेलं बेटर होतं ना, ते छान पद्धतीने दळून असं मिक्स छान ग्रीन असं झालेलं आहे. आता यामध्ये तुम्ही हळद टाकली ना थोडीशी, तर ते पिवसर होईल. आणि त्यानंतर हे मिश्रण ना खूप छान फेटायचं आहे. ज्या पद्धतीने आपण खमण ढोकळा वगैरे असं बनवतो, त्यावेळेस त्या पिठाला आपण जितकं फेटतो ना, त्यावेळेस ते पीठ तुमचा खमण ढोकळा किती छान येतो, त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा फेटायचं आहे. कारण ना हे जितकं तुम्ही फेटणार ना, तर तितके याचे वडे छान येतील. आता हे मिश्रण इथं छान असं फेटून झालेलं आहे. मी इथं फेटून झाल्यानंतर नाही का ह्या मिश्रणला एक 15 ते 20 मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे, कारण ते म्हणजे असं छान मुरलं गेलं पाहिजे म्हणून. आता हे पीठ छान असं मुरेस तोपर्यंत काय करणार आहे, तर आज नागपंचमी निमित्तानं मी नाही का घरच्यांसाठी छोलेचा बेत केला होता. छोले म्हणजे की चना मसाला, त्यासोबत पुरी आणि तांदळाची खीर केलेली होती. आणि तसेच त्यासोबत खायला वाटाणा पुलावसुद्धा म्हणजे ग्रीन पुलाव केला होता मी. तर खूप छान टेस्टी असा स्वयंपाक झालेला होता. आता इथं नाही का तुम्ही म्हणणार की ही काय दाखवते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची की प्रत्येक बाईच्या आयुष्यात नाही का हे 7 रंग असतातच नेहमी, सकाळ दुपार संध्याकाळ हे ती. त्यावरून मला एक गाणं आठवलं होतं, म्हणून म्हणत होते मी की 7 रंग के धाग हे आँखों में सजे, खोए खोए अरमा आज दिल में जगे. असं गाणं आठवलं. थोडं स्वयंपाक करता मस्ती केली ना, थोडंसं मन पण प्रसन्न राहतं आणि स्वयंपाक पण खूप छान होतोय. म्हणून म्हटलं चला थोडंसं मस्ती करून घेऊया. आता इथं मी बेटरमध्ये हळद, मीठ आणि जे काही टाकायचं ते सगळं टाकून झाले. आता छान असं त्याला मी ठेवणार आहे बाजूला. तोपर्यंत दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी करून घेऊ आणि मिस्टरसुद्धा येतील म्हटलं तोपर्यंत. आता इथं तुम्हाला दाखवते मी की काय काय केलं आहे, कशा पद्धतीने. तर तुम्ही पहा की मी नाही का चना मसाला केला होता आणि भाजी ना चना मसाल्याची खरंच खूप छान झाली होती. मिस्टरांनासुद्धा आवडली. जी राहिलेली होती ना थोडी भाजी, तीसुद्धा ते सकाळी टिफिनमध्ये ते म्हणले की मला दे. मग मी इथं चना मसाल्याची भाजी केलेली होती. परत दुसरीकडं नाही का तांदळाची खीर होत होती आणि म्हटलं मिस्टर आल्यावर आपण गरमागरम मसाले भात करू, वडे करू आणि पुरी काढून घेऊ म्हटलं. तर हे सगळं करत म्हणजे ही डाळ आहे ना इतकी चिकट असते ना, खरंच सांगते तुम्हाला, म्हणजे तिचा स्वभावच चिकट असतो. तर हे सगळं करत ना मला रात्रीचे 10 वाजले. अक्षरशः आम्ही रात्री 10 वाजेला जेवण केलं. आणि तुम्हाला खरं सांगते 9च्या 8च्या पुढे जर टाईम गेला ना, तर मला असं होतंय की खूप वेळ झाला आहे आपल्याला स्वयंपाकाला, आपण कधी जेवणार, कधी आवरणार, असं होतं आहे मला. असं पण प्रत्येक दिवस सारखा नसतो आहे, एखाद्या दिवशी होतं आहे लेट. मग
उशीर तर झालाच होता. त्या परत 2 मुलांना टिफिनसुद्धा द्यायचा होता. ते टिफिन वगैरे देऊन आले आधी त्यांच्यासाठी सगळी तयारी वगैरे करून, आणि मग नंतर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घेतलं, तेल तापवलं आणि तेल जास्त तापवायचं नाही, अगदी कमी तापलेलं, कमी म्हणजे अगदी कमी पण नको, तर तेल योग्य प्रमाणाला आलं की वडे हे बाहेरून छान सोनेरी आणि कुरकुरीत होतात. मग आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्या, बॅटर घ्या आणि मधोमध छोटंसं छिद्र करून वड्यांचा आकार द्या. तुम्हाला हवं असेल लहान मोठे जसे तुम्ही करू शकता, आणि अलगद हा वडा गरम तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला. मग आता बघा किती छान सुंदर रंग येतोय आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय ह्या वड्यांना. अशाच पद्धतीने एक एक करून वडे तेलात सोडायचे आहेत आणि एकी बाजूला छान सोनेरी झाले की अलगद उलटायचे आणि दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग आला की आपले वडे हे इथं तयार झालेले आहेत. आता हे गरमागरम वडे आपण बाहेर काढून घेऊ आणि बाहेर काढून झाल्यानंतर नाही का तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात, सांबारसोबत पण खाऊ शकतात. एज युअर विश, तुम्हाला ज्यासोबत आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. तर आणि जर तुम्हाला सांबार वडा बनवायचा असेल तर हे गरम वडे थोडे कोमट पाण्यात हलकेच भिजवून घेऊ शकता. त्यानंतर अलगद दाबून त्यातील पाणी काढायचं आणि वरून गरमागरम सांबार चटणीसुद्धा घालायची आहे. आणि आता तयार झालेला आपला एकदम मस्त घरच्या घरी केलेला हा सांबार वडा, बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ, आणि सांबारात भिजल्यावर तर चवच विचारायला नको, अप्रतिम चव लागते. आणि तोच सांबार वडा नाही का सकाळी मी एका मुलीचा ब्रेकफास्टचा टिफिन असतो तिलासुद्धा दिलेला आहे. फक्त सकाळी उठून सांबार आणि चटणी केली, पीठ आपलं बेटर रेडीच होतं, सकाळी वडे काढून घेतले. आता मला तर असे गरमागरम वडे नाही का सकाळच्या नाश्त्याला खायला खूप आवडतात, तर घरच्यांसाठी केले की सगळे अगदी आवडीने खातात. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला वडे आवडले असतील तर नक्कीच ही रेसिपी घरी करून बघा. रेसिपी करताना डाळ किती वेळ भिजवायची, डाळ वाटताना पाणी किती वापरायचं आणि बेटर किती घट्ट ठेवायचं, ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मग तुमचे वडे ही अलगद हॉटेलसारखे छान फुगलेले आणि कुरकुरीत होतील. तुम्ही हे वडे घरी करून पाहिल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे वडे कसे झालेत.